या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील, डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, एस बलदेवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस बलदेवा हॉस्पिटल, डॉक्टर BP उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर. श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या रविवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सभासदांनी विविध विषयांवर मत मांडलं. सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर माणिक गुर्रम होते. यावेळी गेल्या सर्वसाधारण सभेचा वृत्तांत प्रशासकीय व्यवस्थापक स्वामी आकेन यांनी मांडला. त्यानंतर झालेल्या रविवारच्या सभेच्या सुरुवातीला रमेश कैरमकोंडा यांनी सोसायटी मतदारसंघातील सोसायट्यांचा विषय मांडला. रुग्णालयानं स्वतःहून DDRला सोसायट्या विसर्जित होण्यापूर्वीच त्यांच्या अधिकारावर गदा आणण्यासाठी प्रयत्न का केला जातोय असा सवाल करत रुग्णालयाच्या चेअरमनला धारेवर धरलं. याला पाठिंबा देत लक्ष्मण चिंताकिंदी, अरविंद कोंडा, नरेश एमोल, विजय कोंडा, श्रीहरी दिड्डी, अजय अनलदास, श्रीनिवास पडगे, जनार्दन कारंपुरी आदींनी रुग्णालयाकडून संस्था सोसायटी बंद करण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवला. या संस्थांनी 1972 साली आपल्या सहकारी संस्थांना मिळालेल्या रकमेतून ही संस्था उभी केली. यावेळी मदत केली नसती तर डॉक्टरांची दादागिरी राहिली नसती. यावेळी संस्था चालक व प्रतिनिधी यांनी दिलेलं योगदान विसरता कामा नये. आज संस्था संकटात आहे, त्यांना मदत करणं सोडून त्यांनाच संपवण्याचा प्रयत्न होताना दिसतो. हे बरोबर नाही असं संस्था चालकांनी चेअरमन समोर मांडलं. सध्या बंद असलेल्या आणि चालू असलेल्या संस्थांकडून प्रत्येकी 5 सभासद करून घ्यावं अशी मागणी यावेळी चेअरमनकडे केली. उत्तर देण्यास ते हातबल झाल्यानं किसन श्रीराम हस्तक्षेप करून विषय मिटवण्यासाठी प्रयत्न केला, पण संस्था चालकांनी श्रीराम यांचेही ऐकायचं मनस्थितीत ते नव्हते. अखेर माजी चेअरमन डॉक्टर विजयकुमार आरकाल यांनी प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ले यांच्या उपस्थितीत येत्या 3 महिन्यात आपल्यातील एका कमिटीमार्फत यावर चर्चा करण्याचं आश्वासन दिलं. या विषयानंतर व्यंकटेश दोंता यांनी श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयात कोट्यावधी रुपये खर्चून IVF केंद्र सुरू करतोय असं कळलं. सोलापुरात 7-8 ठिकाणी केंद्राला प्रतिसाद नसताना ती रुग्णालयात सुरू करण्याची गरज काय असा सवाल केला. रुग्णालयात यापूर्वीच काही डॉक्टरांनी IVF सुरू करण्याचा मानस व्यक्त केला होता. त्याला रुग्णालय प्रशासनानं खासगी डॉक्टरांचं प्रॅक्टिस 500 मीटरच्या अंतरात असल्यानं परवानगी देता येत नाही हे कारण सांगण्यात आलं. नंतर काही काळानंतर रुग्णालयात हे केंद्र सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. याबाबत खुलासा करताना चेअरमन डॉक्टर माणिक गुर्रम यांनी रुग्णालय हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, या ठिकाणी रुग्णांची गरज ओळखून ही सेवा सुरू करण्याचा विचार असल्याचं सांगितलं. मात्र IVF केंद्र स्वतःच्या डॉक्टर मुलांसाठी सोय केली जाते अशी कुजबूज यावेळी उपस्थितांमध्ये होती. यानंतर काशीनाथ गड्डम यांनी रुग्णालयातील वाढत जाणारा खर्च आणि कमी होत चाललेल्या पेशंटची संख्या यावर प्रकाशझोत टाकला. दत्तात्रय यन्नम, अंबादास कनकुंटला यांनी रुग्णालयातील प्रश्नांवर मत मांडलं. गेल्या वर्षी सत्यनारायण बोल्ले यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल प्रकाश कोडम यांच्याबाबत काय कारवाई करण्यात आली असा प्रश्न यावेळी मांडला. या सभेत अशोक इंदापुरे, हरिदास पोटाबत्ती, दयानंद कोंडाबत्ती यांनी मुद्दे मांडले. शशिकांत कैंची यांनी पदवीप्रमाणे डॉक्टरांचा मानसन्मान होत नसल्याबाबत तक्रार मांडली. डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे आणि डॉक्टर प्रवीण पाटील यांच्या पदवीतील तफावत यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच रुग्णालयात प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या पदाबाबतही सभासदांनी नाराजी व्यक्त केली. या सर्वांवर चेअरमन डॉक्टर माणिक गुर्रम, डॉक्टर विजयकुमार आरकाल यांनी उत्तर दिलं. याच बैठकीत राज्य शासनाच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजना व केंद्रातील प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंमलात आणण्यासाठी येणाऱ्या अडचणींवर मात करून ती कार्यान्वित करण्याचा विषयही मंजूर करण्यात आला. जे डॉक्टर या योजनेसाठी सहकार्य करत नाहीत त्यांच्या ठिकाणी अन्य डॉक्टरांची नेमणूक करून ती सुरू करावी असं सदस्यांनी मांडलं. या सर्वसाधारण सभेत प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ले यांचे नुकतेच गुडघ्यावर उपचार झाल्यानं ते येऊ आले नाहीत असं सांगण्यात आलं. या सभेला संचालक मंडळ व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. जुना पुणे नाका, वसंत विहार, सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक 3T MRI टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त SS बलदेवा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. या मशीनद्वारे मेंदू, मज्जारज्जू, संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत MRI मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत. स्कॅन टायमिंग, MRI मशीनचा कमी आवाज, मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर. रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन 70 सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय. अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय. याशिवाय बलदेवा फर्टिलिटी पॉइंट टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून IVF अर्थात वेंधत्वावर समुपदेशन, वेंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय. यासह वैद्यकीय उपचारासाठी SS बलदेवा 24 तास सेवेत. न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदेवा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संपत बलदेवा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदेवा. पत्ता SS बलदेवा हॉस्पिटल, वसंत विहार, जुना पुणे नाका, साई सुपर मार्केट जवळ, सोलापूर. मोबाईल क्रमांक 8975 54 31 67, 86 69 73 21 82, 90 67 77 00 15.